नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आम्ही आहे म्हासुरण्याच्या घरी आणि आत्ता ना दुपारची वेळ झाली. तर मी तुम्हाला ना खेडेगावातील दुपार कशी असते, म्हणजे इथलं वातावरण कसं असतं हे आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. काल ना आमच्या घरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमातले गजरे उरले होते, त्यामुळे मी आज गजरे लावून बसले घरात. पण सर्वात अगोदर ना मी तुम्हाला आमचं म्हासुरण्यातील जुनं घर दाखवते. या घरात ना आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे आमचं लहानपण इथंच गेलं. आत्ता कुठे आम्ही नवीन घरात शिफ्ट झालोय, त्यामुळे ना मला या घरात आल्याशिवाय ना म्हासुरण्यात आल्यासारखं वाटतच नाही. हे बघा, हे आहे आपलं म्हासुरण्यातील मळ्यातील घर, जे जुनं घर आहे ते. आणि या घरात ना आता आम्ही शेतातील सामान आणि शेतातल्या ज्या बऱ्याच गोष्टी असतात ना त्या ठेवलेल्या आहेत. आत्ताच ना आमच्या म्हशीला ना बाळ झालंय आणि हे तिचं पिल्लू आहे बघा. खूपच गोंडच दिसतंय, झोपलंय आता ते. इकडे आहे आपली किया गाडी आणि त्याच्या शेजारीच आहे आपला ट्रॅक्टर. आमचा दादू ना अगदी लहान होता, म्हणजे तो शाळेत जात होता त्यावेळी तो ना आत्याच्या गावी गेला होता आणि तिथून तो ट्रॅक्टर शिकून आला. त्यानंतर त्याने घरात हट्टच केला की मला ट्रॅक्टर पाहिजे. त्यामुळे आमच्या घरात आलेलं पहिलं वाहन हे आहे, मोठं वाहन ट्रॅक्टर. आणि त्यानंतर बाकीच्या गाड्या वगैरे घेतल्या. आपल्या घराशेजारी असलेलं शेत आहे बघा हे, आणि शेतामध्ये ऊस लावलेला आहे. थोडा थोडाच दिसतोय. इकडे ऊसाची पाचट आहे, जुनी पाचट ती ठेवलेली आहे. आणि दुपारच्या वेळी ना इकडे छान वारा सुटलाय, मस्त वाटतंय बघा, हवा छान येते. आणि हे काय, आपल्या आंब्याच्या झाडाला ना मोहर पण आलेला आहे. लवकरच आता याला आंबे पण येतील. इकडे आहे आपलं नारळाचं झाड. आता काही नारळ दिसत नाहीयेत त्याला. इकडे आलेलं आहे जांभळाचं झाड, पण अजूनपर्यंत मी या झाडाची जांभळं काही खाल्लेली नाहीयेत. म्हणजे बहुतेक मी सीझनमध्ये येत नाहीये त्यामुळे असेल. इकडे ना आमची पाण्याची टाकी आहे बरं का. आणि लहानपणी ना आम्ही या पाण्याच्या टाकीत खेळायचो, भांडी कोंडी खेळायला आम्ही या टाकीत उतरायचो. इकडे ना आपलं पेरूचं झाड आहे, पण ते झाड आता सुकलंय उन्हामुळे. आणि हे बघा, खूप सुंदर असा मोहर आलेला आहे आपल्या आंब्याच्या झाडाला. छोटंसंच झाड आहे आणि मोहर किती छान आलाय त्याला. शिकायला ना खूप आवडतं, शेतातल्या गोष्टी बघायला, वेगवेगळ्या शेती करायला पण आवडतं. पण आम्ही इथं नसतो त्यामुळे शेती तर काही करता येत नाही. इकडे आपलं दुसरं झाड आहे, या झाडाला देखील मोहर आलाय. इथूनच ना काही अंतरावर आपली झेंडूची बाग देखील दिसत आहे. हे बघा, आपलं घर ना असं दिसतंय बॅक साईडने. आणि जुन्या घराच्या शेजारीच ना नवीन घर बांधलेलं आहे. राहण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण कोणतं असेल तर ते ना खेडेगाव आहे. खेडेगावात जे सुख, समाधान, शांती आहे ना ती आपल्याला शहरात कुठेच मिळत नाही. त्यामुळे खेडेगावातलं जीवन ना खरंच खूप भारी आहे. आपल्याला तिथं राहता आलं पाहिजे, ते आयुष्य जगता आलं पाहिजे. इकडे आपल्या टू व्हीलर आहेत, यामा आणि स्कूटी. स्कूटीची अवस्था काय केली आहे बघा, याच्यावरून ना शेतातलं ओझं वगैरे आणतात. आणि कशी केली स्कूटी. हा आमच्या जनावरांचा ना जुना गोठा आहे. लहानपणी आम्ही या गोठ्यात देखील खेळायचो. आता जनावरांना बांधण्यासाठी हे पत्र्याचं शेड केलेलं आहे. या ठिकाणी जनावरं असतात रात्रीचे. दिवसाच्या वेळी आपल्या जनावरांना इकडे बाहेरच बांधलं जातं, म्हणजे त्यांना थोडं ऊन मिळतं. त्यांना इकडे खायला वगैरे टाकतात. कधी कधी त्यांना इकडे बाहेर शेतात पण बांधलं जातं, जिकडे रिकामं शेत असेल तिकडे. आणि हे बघा, शहरातली मुलं खेडेगावात येऊन कशी राहतायत. हर्षू हाय कर. आणि ही बघा आपली नीतू, सकाळपासून स्कूल बॅग अडकून बसले. तिला स्कूलला जायचं होतं, पण आई तू चल म्हणून ती गेलीच नाही स्कूलला. आता काय करायचं. काय हंबा पाठवते स्कूलला. बर बर, जा हंबाबर. गावाकडे ना पहाटेच्या वेळी खूप जास्त थंडी वाजते आणि दुपारी बघा कसलं कडक ऊन पडलेलं आहे. इकडे आहे आपली बलेनो गाडी आणि इकडे आहे ओमनी. ऊन लागू नये म्हणून त्यांना इकडे सावलीला लावलेलं आहे. जनावरांना पण आता ऊन लागायला लागले बघा, ते गोल गोल फिरायला लागल्यात, ओरडायला लागल्यात. त्यांना पाणी पण पाहिजे आता. या आमच्या आत्या खेडेगावात आल्या की लगेच खेडेगावच्याच होतात. आता ना आम्ही चाललेलो आहे आमच्या गावातल्या घरी आणि तिथून आम्ही जाणार आहे मायनीला शॉपिंग करण्यासाठी. काकीने आम्हाला बोलवलेलं आहे. काकीने सांगितलं की या तुम्ही गावात, आपण जाऊया मायनीला. हे बघा, आमच्या घराच्या बाजूला जो रस्ता आहे ना तिथला हा परिसर आहे, रस्त्याच्या पलीकडचा भाग. काही ठिकाणी शेतामध्ये धान्य दिसतंय, काही ठिकाणी आता शेत रिकामं आहे. हे बघा, आमच्या मळ्यात ना किती मोठी मोठी घरं झाल्यात. आता नवीन नवीन घरं बांधलेली आहेत सगळी.
आमच्या गावात ना आता पाटण पंढरपूर असा हायवे होतोय आणि तो हायवे आमच्या गावातून जातो. तर बघा रस्त्याचं बांधकाम चालू आहे. रस्त्याचं बांधकाम चालू असल्यामुळे बघा निम्मा रस्ता तयार झालेला आहे, निम्मा रस्ता अजून कच्चाच आहे. गाड्या जायला थोडासा त्रास होतोय, पण ठीक आहे, काही दिवसानंतर इथे चांगला रस्ता बनणार आहे. इकडे आहे आमच्या गावातील मराठी शाळा देखील पडलेली आहे आणि आता शाळेचं ना नवीन बांधकाम होणार आहे काही वर्षानंतर. इकडे गावातील सरकारी दवाखाना आहे आणि आता आपण निघालेलो आहे म्हासुर्ण्याच्या स्टँडवरती. दुपारच्या वेळी बघा स्टँडवरती जरा भकास वातावरणच आहे, जास्त लोक वगैरे नाही आहेत. स्टँडवरती कडक चाय नावाचं एक नवीन दुकान झालेलं दिसतंय. इकडे ना सोसायटीचे नवीन गाळे झालेले आहेत आणि प्रत्येक गाळ्यात एक दुकान झालेलं आहे, त्यामुळे गावाला जरा आणखी शोभा आलेली आहे. भरपूर दुकान वगैरे असतील ना गावात तर छान वाटतं. सगळ्या सोयीसुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात. हे देखील आमच्या गावातील काही दुकानं आहेत. इथून आहे आमच्या गावातल्या घरी जायला रस्ता. आता आम्ही काकीकडे जाणार आहोत. पोहोचलेलो आहे आम्ही आमच्या गावातल्या घरी. 5 वर्षापूर्वी ना आमच्या काकीने हे छोटंसं लिंबाचं झाड लावलेलं आणि आता त्याला ना लिंबू यायला लागलेत बघा. आमचे तात्या बसलेले आहेत दुकानात काम करत. हॅलो तात्या. आणि हा आहे आमचा भैया. हे आहे आमचं म्हासुर्ण्यातील वेदपाठक किराणा स्टोअर्स. आता माझा भाऊ बाहेर निघालेला आहे, त्यामुळे त्याने दुकान बंद केलं. ही आहे म्हासुर्ण्यातील मंगळवार पेठ आणि या ठिकाणी ना दुकानं आहेत, घरं आहेत. दर मंगळवारी बाजार असतो, या पेठेमध्येच बाजार बसतो. दुपारच्या वेळी ना गावात खूप शांतता पसरलेली आहे. दुकानं पण बंद झालेत गावातली आणि जी घरात असणारी माणसं असतात ना ते पण शेतात कामाला वगैरे जातात, त्यामुळे एवढी शांतता आपल्याला बघायला मिळते. हे आहे आमचं गावातील घर आणि आत्ता दुपारची वेळ असल्यामुळे माझ्या काकाने देखील दुकान बंद केलेलं आहे. आणि आम्ही शॉपिंग करायला मायनीला जाणार होतो, ते आमचं कॅन्सल झालंय. आम्ही म्हासुर्ण्यातच शॉपिंग केले. काय काय आणलं ते दाखवते. ही आहे आमची खरेदी. ही साडी माझ्या बहिणीने घेतलेली आहे. सायंकाळची वेळ झाली आणि पावसाचं वातावरण झालं. असं वाटतंय की आता काही वेळातच ना पाऊस पडणार आहे आणि तोही खूप मोठा. आमच्या घरी ना आमच्या उमनीला वडा बनवलाय, त्यातल्या सीट काढून टाकल्यात आणि गाडीचा वापर जे काही शेतातलं सामान आहे त्याच्यासाठी केला जातो. कधी जर गरज पडली तर आम्ही पण त्यातूनच जातो. आणि आमची तायडी ना आता निघालेली आहे बघा. आईचं तायडीचं प्रेम बघा. बर जा जा मुली तू सासरी जा. किती दंगा चाललाय बघा सगळ्यांचा. चिऊ बाय बाय. हर्षू आईला ओढून नेतोय. हर्षू म्हणतोय की मला नाही जायचं. सगळी गँग चाललेली आहेत आणि निखिल आज गाडी चालवतायत. बाय निखिल. ननंद भाऊजाईचं प्रेम बघा, रडतात एकमेकींसाठी बघा. पाणी संपलं नदीचं, बस करा चला. नको ग इशू, खाली बस खाली. मामा गाडी चालवताय. रात्र पडलेली आहे. जेवण वगैरे झालं आणि आता जरा बाहेर फिरते. बाहेर ना मस्तपैकी थंड वारा सुटलाय आणि इथे फिरायला ना खूप छान वाटतंय. आज दुपारी गावात जाऊन आल्यानंतर ना परत काही ब्लॉग करताच आला नाही. काही ना काहीतरी काम चालू होतं, त्यानंतर थोडा आराम केला, त्यानंतर पूजा गेली आणि नंतर आम्ही नित्तूला घेऊन रस्त्यावर चालायला गेलो होतो. तिकडून चालून आलो आणि मग घरातलं थोडं चालू होतं काही ना काहीतरी. यातच आमचा वेळ गेला आणि आता घरातले ना सगळेजण टी व्ही बघत बसलेत, पण आम्हाला काही टी व्ही बघायला आवडत नाहीये. मराठी सिरियल लावून बसलेत सगळे. हे बघा लाईट वगैरे घालवून सर्वजण टी व्ही बघत बसलेत.
मी पण आता थोडा वेळ इथे फिरते आणि या व्लॉगचं करते एंडिंग. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.